सर सांगा नाव. मी डॉक्टर प्रकाश राजगावकर. ते इथं मावशींचं घर असल्याकारणानं इथे काही आता इथं जनावर पण आहेत नाही, जनावरं वगैरे आहेत. आणि इथं सगळ्यात आता कंपाऊंड झालं, सगळ्यात मोठा घोणस 4 वर्षापूर्वी इथं पकडला होता, 3-4 वर्षापूर्वी. हो. आणि जे येतात ते घोणस सापच इथे जास्त करून घोणस स्पेशालिस्ट आणि घोणसचा बाले किल्ल्यामध्ये आम्ही आहोत. फार 15 दिवसात साप पकडले. महत्वाचं म्हणजे 1 तासात मी हा 3रा साप पकडतोय मित्रांनो. पण यांनी वाट बघत थांबले. आता याच्यापूर्वी मी कोर्टमध्ये साप पकडला, तोही व्हिडिओ तुम्ही बघाल. आणि यांचा मात्र बिशारी होता, तेही साप 1-1 मिनिटं सापडले, त्यामुळे मला लवकर येणं शक्य झालं. आणि यांनी पण वाट बघत थांबले, लक्षात घ्या. आणि हा मात्र इथं आपली वाट बघत इथं थांबलेला आहे. लोक पण थांबले आणि साप पण थांबले, ह्याला फार महत्त्व आहे, लक्षात घ्या. आणि हा मात्र घोणस आहे. आणि घोणेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे समर्थनगर एरियामध्ये याला मी आता पकडतोय, लक्षात घ्या. कशा प्रकारे तो आज जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यांची जनावरे बाजूला आहेत, किती धोका असू शकतोय. परवाशी तर यांच्या पाठीमा आम्ही सरळ 4 म्हणजे जनावर असताना साप पकडला, लक्षात घ्या. जवळपास हा 4था साप असेल 8-15 दिवसात. घोणस तरी पण कमी होत आलेत, तरी पण अजून पण सापडतात. किती धोकादायक असू शकतं, खास करून शेतकऱ्यांना ह्यांना लोकांना वगैरे. पण कुठलीही दुर्दैवी घटना घडली नाही, हे पण आपण पॉझिटिव्ह समजायचं. दगडाची शेती आहे बाजूला आणि बिल्डिंग होत आहेत सगळीकडं, आणि त्यामुळे साप येत राहणार. आपण काळजी घ्यायला पाहिजे. 4 वर्षापूर्वी तो भयानक मोठा घोणस आम्ही पकडला होता, उचलतही नव्हता. एवढे मोठे मोठे साप आपल्याकडे राहतात. घोणसची वेगळी करून घ्यायची गरज नाही आहे, पण आपल्याकडे ते आहेत. आपण त्यांची माहिती करून घेणं आणि काळजी घेणंही तेवढंच गरजेचं आहे. स्वतःहून ते काय करत नाही, जे नेहमी सांगतो. आणि ह्यांचे फार आभार, लक्षात घ्या. शेतकरी वर्गातली लोक आहेत, पण त्यांनी वाट बघत थांबले. त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केले आणि त्यांनी सापाला चांगलं ओळखले पण. त्यासाठी त्यांचाही आभार मानूया. धन्यवाद.